नमस्कार. या भागामध्ये आपण मर्चंट बँकिंग या वित्तीय सेवेच्या बद्दल माहिती घेणार आहोत. यामध्ये मर्चंट बँकिंगचा अर्थ, त्याची व्याख्या आणि मर्चंट बँकिंगद्वारे पुरविल्या जाणाऱ्या विविध सेवांच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. म्हणजे मर्चंट बँकिंगची कार्य याच्या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम मर्चंट बँकिंगला आपण प्रकल्पसेवी बँका असेही म्हणू शकतो. काही वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांना गुंतवणूक बँका असंही म्हटलं जातं. परंतु सर्वसाधारणपणे मर्चंट बँकिंगची प्रस्तावना आणि अर्थ याबद्दल आपण चर्चा करूया. भारतामध्ये प्रकल्पसेवी बँकांची सुरुवात ही सर्वसाधारणपणे 1967 साली विदेशी बँक नॅशनल ग्रीनलेज बँकेद्वारे झाली व त्यानंतर 1970 साली सिटी बँकेने प्रकल्पसेवी बँकेच्या सेवा देण्यास सुरुवात केली. परंतु 1972 साली स्टेट बँक ऑफ इंडिया या पहिल्या भारतीय व्यापारी बँकेने स्वतंत्र प्रकल्पसेवी बँकांचा विभाग सुरू केला गेला. म्हणूनच स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील पहिली व्यापारी बँक आहे की जिने एक स्वतंत्र डिपार्टमेंट मर्चंट बँकर किंवा मर्चंट बँकिंगचं काम करण्यासाठी सुरुवात केली. त्याच्यामुळे तो एक महत्वाचा घटक हा मर्चंट बँकिंग मध्ये अतिशय महत्वाचा मानला जातो. प्रकल्पसेवी किंवा मर्चंट बँकिंगचा अर्थ किंवा त्याची व्याख्या आपण घेण्याचा प्रयत्न करूया. की प्रकल्पसेवी बँका म्हणजे अशा बँका की ज्या रोखे प्रचालन, रोखे संग्रह, भांडवल प्रचालनाचे अंडररायटिंग, विमा, कर्ज समूहन, वित्तीय सल्ला, प्रकल्प सल्ला इत्यादी संदर्भात कार्य करतात. त्याची व्याख्या, अशी कोणतीही व्यक्ती की जी प्रचालन व्यवस्थापनाच्या व्यवसायात खरेदी विक्रीच्या स्वरूपात, रोखे खरेदी किंवा अभिदत्तच्या स्वरूपात किंवा व्यवस्थापक, सल्लागार, मार्गदर्शक किंवा कॉर्पोरेट सल्ला सेवा देणारी म्हणून भूमिका निभावत असेल, जी प्रचालन व्यवस्थापनाच्या कामात गुंतलेली आहे, तिला आपण प्रकल्पसेवी बँक असं म्हणता येईल. अशा प्रकारची व्याख्या सेबी सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मर्चंट बँकर रूल 1992 नुसार दिली गेलेली आहे. याही व्यतिरिक्त आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मर्चंट बँकिंगची व्याख्या आपल्याला सांगता येते. थोडक्यात LM भोळे यांनी दिलेली व्याख्या अशी आहे की प्रकल्पसेवी बँका या रोखे वितरक, व्यापारी आणि भाग दलाल यांच्यापेक्षा वेगळ्या असतात. नवीन प्रचलनाच्या संदर्भात त्या व्यवहार करतात. प्रकल्पसेवी बँका या प्रामुख्याने बँक व्यवसायापेक्षाही ब्रोकिंग किंवा आपण त्याला दलाली म्हणतो, दलाली कार्यात मग्न असतात. त्या निधी किंवा परक्राम्य वित्तीय व्यवहारांची व्यवस्था त्यांच्या ग्राहकांकरिता व्यवस्थापक, दलाल किंवा मध्यस्थ स्वरूपात सशुल्क आकारतात. म्हणूनच प्रकल्पसेवी बँका ही वित्तीय सेवेतील फी बेस्ड सर्व्हिसेस मध्ये, शुल्क आधारित सर्व्हिसेस मध्ये किंवा सेवेमध्ये गणली जात असते. तर आता आपण प्रकल्पसेवी बँकांद्वारे पुरविल्या जाणाऱ्या विविध सेवांच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. थोडक्यात प्रकल्पसेवी बँकांची कार्य असं म्हणायला आपल्याला हरकत नाहीये. तर काय महत्वाचं पहिलं कार्य प्रकल्पसेवी बँकांद्वारे केलं जातं ते म्हणजे की कॉर्पोरेट सल्ला. कॉर्पोरेट सल्ला सेवा ही प्रकल्पसेवी बँकांच्या सेवेची एक महत्वाची सुरुवात मानली जाते. प्रत्येक व्यवसायाच्या किंवा उद्योगाच्या विभागानुसार काही त्यांच्या गरजा असतात आणि काही त्या गरजांची निर्मिती होत असते आणि या स्वरूपाच्या सल्ला किंवा मार्गदर्शनाची व्याप्ती ही खूप मोठ्या प्रमाणावरती असते. म्हणूनच प्रकल्पसेवी बँका किंवा मर्चंट बँका या विस्तृत प्रमाणावरील कृतींचा समावेश होत असतो. यामध्ये प्रकल्प मार्गदर्शन असेल, प्रकल्प व्यवस्थापन असेल, कर्ज समूहन असेल, खेळतं भागभांडवल असेल किंवा भांडवलाची पुनर्रचना असेल, या सर्व प्रकारच्या सेवा या कॉर्पोरेट सल्ला म्हणून जे काही मोठे मोठे कॉर्पोरेट हाऊसेस असतील त्यांना वेळोवेळी देण्याचा प्रयत्न प्रकल्पसेवी बँकांद्वारे केला जात असतो आणि चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्यांना करून ते चांगल्या प्रकारे व्यवसायाच्या संदर्भातील निर्णय घेऊ शकत असतात. दुसरा जो काही महत्वाची सेवा जी प्रकल्पसेवी बँकांद्वारे किंवा मर्चंट बँकिंगद्वारे पुरवली जाते ती म्हणजे प्रकल्प सल्ला व मार्गदर्शन.
की याचा उदय कॉर्पोरेट सल्ला व मार्गदर्शनातूनच झालेला आपल्याला पाहायला भेटतो. याचा संबंध हा प्रकल्प वित्त पुरवठा किंवा प्रकल्प अहवालांची तयारी, प्रकल्पाचा व्यय किंवा वित्त पुरवठ्याच्या प्रकारची जी काही सोय आहे यांच्याशी जोडला गेलेला आहे. प्रकल्प सल्ला आणि मार्गदर्शन. समजा एखादा प्रकल्प नव्याने सुरू करायचा आहे, एखादा प्रकल्प खरेदी करायचा आहे, एखादा प्रकल्प नव्याने उभा राहायचा आहे, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करायचं, तर याच्या संदर्भातील सल्ला किंवा मार्गदर्शन देण्याचं काम या प्रकल्पसेवी बँकांद्वारे केला जात असतो. संभाव्य प्रकल्पांचे मूल्यांकन किंवा त्याचं एखादं ठिकाण ठरविण्यासंदर्भातील किंवा त्या प्रकल्पाची तांत्रिक काही अडचण असेल तर आर्थिक विश्वासार्हता, की तुम्ही जर अशा प्रकारचं व्यवसाय सुरू केला, अशा प्रकारचा प्रकल्प चालू केला तर त्याच्या संदर्भातून मिळणारं उत्पन्न कशा पद्धतीने असेल याच्या संदर्भातील मार्गदर्शन करण्याचं काम या प्रकल्पसेवी बँकांद्वारे केलं जातं. तिसरा जो काही महत्वाचं कार्य किंवा महत्वाच्या सेवेचा भाग आहे तो म्हणजे की कर्ज संमोहन. त्याला लोन सिंडिकेशन असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, की बँकेद्वारे केल्या जाणाऱ्या कर्जाच्या व्यवस्थेला आपण कर्ज संमोहन असं म्हटलं जात असतं. जेव्हा जे काही मोठ्या मोठ्या कंपनीज असतील त्यांना नेहमीच कर्जाची गरज पडत असते, मग ती भांडवलाची गरज म्हणून किंवा मग ती खेळत्या भांडवलाची गरज म्हणून त्यांना कर्ज उभारणी करावी लागत असते आणि याच्यासाठीच मदत करण्याचं काम या प्रकल्पसेवी बँका करत असतात. कारण जेव्हा एखाद्या मोठ्या कंपनीला कर्जाची गरज लागत असते त्यावेळेस ती कंपनी एकाच कोणत्या तरी बँकेकडून किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीकडून, बिगर बँकिंग संस्थेकडून किंवा एखाद्या वित्तीय संस्थेकडून, एकाच वित्तीय संस्थेकडून कर्ज घेत नाही, तर वेगवेगळ्या अशा प्रकारच्या बँका किंवा वित्तीय संस्था एकत्र येऊन त्या कंपनीला कर्ज पुरवठा करत असतात. तर हे सर्वांना एकत्र करण्याचं काम हे प्रकल्पसेवी बँका अशा प्रकारच्या मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट हाऊसेसला किंवा मोठ्या मोठ्या उद्योजकांना उपलब्ध करून देत असतात आणि त्याच्यामुळेच एक महत्वाचं कार्य म्हणून प्रकल्पसेवी बँका या कर्ज संवहनाचं करत असतात. या पद्धतीमध्ये किंवा या सेवेमध्ये प्रकल्पसेवी बँका कधी कधी भांडवलाची पुनर्रचना करण्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या उद्योजकांना मदत करत असताना आपल्याला दिसून येते. चौथा जो काही महत्वाची सेवा आहे किंवा कार्य आहे ते म्हणजे भांडवल प्रचालन व्यवस्थापन, की भांडवल प्रश्नांच्या व्यवस्थापनात सर्वसाधारणपणे रोख्यांचा विक्री समन्वय भाग किंवा अग्राहक भाग किंवा गुंतवणूकदारांचे कर्ज रोखे किंवा विपत्र यांचा सर्वांचा समावेश होत असतो. सेबीकडून संमती प्रमाणपत्र किंवा पत्रक मिळाल्यानंतर प्रकल्पसेवी बँका त्याचा एक कृती आराखडा तयार करत असतात आणि त्याच्याद्वारे प्रचालनाकरिता येणाऱ्या एकूण खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले जात असतं आणि त्यानंतर दलाल हमीदार यांची निवड प्रकल्पसेवी बँक करत असते. तसेच प्रचालनाच्या पूर्व किंवा उत्तर प्रसिद्धीकरिता जाहिरात संस्थेची निवड ही सुद्धा प्रकल्पसेवी बँकेकडून केली जात असते. तसेच बँक ब्रोकर, हमीदार किंवा बँक व्यवसायाची किंवा रोखे विनिमय केंद्रांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्याचे कार्य ही प्रकल्पसेवी बँकेकडून वेगवेगळ्या कंपन्यांना पुरवली जात असते. त्याचप्रमाणे प्रकल्पसेवी बँक ही ज्या रोख्यांचे प्रचालन करणार आहे किंवा केले जाणार आहे त्यांच्या प्रकाराबद्दल प्रचालनकर्ता कंपनीला सल्ला देत असते, की कोणत्याही प्रकारचं भांडवल प्रचालन करत असताना त्याचं एक वेगवेगळ्या प्रकारचं पूर्ण व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ही प्रकल्पसेवी बँक घेत असते आणि त्याच्यातील ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत, कायदेशीर काही पूर्तता करायच्या असतील तर त्याच्या सर्वांचं व्यवस्थापन करण्याकरिता प्रकल्पसेवी बँका ही महत्वाची भूमिका पार पाडत असताना दिसून येते. पुढचं जे काय आहे ते म्हणजे रोख संग्रह व्यवस्थापन, त्याला आपण पोर्टफोलिओ मॅनेजमेंट असंही म्हणत असतो. तर प्रत्येक कंपनीला त्यांच्याकडे असणाऱ्या जे काही असेट्स असतील, त्यांच्याकडे असणारी जी काही संपत्ती असेल त्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करायचं असतं किंवा योग्य प्रकारे त्याची गुंतवणूक करणं अपेक्षित असतं आणि याच्या संदर्भातील सेवा या प्रकल्पसेवी बँका अशा मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट हाऊसेसला किंवा कंपन्यांना देत असताना आपल्याला दिसून येतात. रोखा संग्रह व्यवस्थापन म्हणजे की जोखीम कमी करून जास्तीत जास्त परतावा कशा प्रकारे आपल्या क्लायंट्सला, आपल्या ग्राहकांना मिळेल याच्यासाठी प्रकल्पसेवी बँका मदत करत असतात. म्हणूनच
रोखा संग्रह व्यवस्थापन ही संकल्पना ही केवळ भाग किंवा कर्ज रोख्यांच्या बाबतीत उपयोगात आणता येईल, परंतु प्रकल्पसेवी बँका ही रोखे संग्रह व्यवस्थापनाच्या सेवा या त्यांच्या ग्राहकांना पुरवतात की ज्याच्यामुळे गुंतवणूकदारांना योग्य आणि सुरक्षित तसेच तरलता म्हणजे लिक्विडिटी आणि नफा जास्तीत जास्त नफा कसा होईल याच्याकडे लक्ष देऊन व्यवस्थितरित्या रोखे संग्रह व्यवस्थापन करून देण्याची सेवा पुरवत असतात. पुढचा जो काही महत्वाची सेवा आहे ती म्हणजे की विलिनीकरण आणि अधिग्रहण सल्ला, मर्जर अँड ऍक्विजिशन गायडन्स असं म्हणायला हरकत नाहीये त्याला, की बऱ्याचशा कॉर्पोरेट जगतामध्ये किंवा एकंदरीतच औद्योगिक जगतामध्ये आपल्याला खूप साऱ्या कंपन्यांना मर्जर आणि ऍक्विजिशनच्या संदर्भात आपण नेहमीच बातम्या पाहत असतो. तर याच्या संदर्भातही काही त्यांना कायदेशीर फॉर्मॅलिटीज कराव्या लागतात, काही डील्स कराव्या लागत असतात. तर याच्या संदर्भातील सेवा सुद्धा प्रकल्पसेवी बँकांद्वारे पुरविल्या जात असतात. की विलिनीकरण म्हणजे अशी स्थिती की ज्यामध्ये दोन कंपन्यांचा संयोग होतो आणि हा संयोग होत असताना केवळ एकच कंपनी अस्तित्वात राहत असते, तसेच एकीचे अस्तित्व हे संपत असतं. तर कार्यग्रहण म्हणजे एका कंपनीची दुसऱ्या कंपनीकडून खरेदी केली जात असते. तर किंवा अधिग्रहण किंवा कार्यग्रहण आपण त्याला म्हणतो की एक कंपनी दुसऱ्या कंपनीला खरेदी करत असते. अशा दोन्हीही संकल्पनांमध्ये प्रकल्पसेवी बँका या कंपन्यांना मदत करत असताना दिसून येत असतात. तर हाही महत्वाचा एक भाग आपण लक्षात घेणं अपेक्षित आहे. परकीय चलन वित्त पुरवठा सर्वांना म्हणजे 1991 नंतर जेव्हा भारत सरकारने एक नवीन पॉलिसी किंवा एक फायनान्शियल रिफॉर्म्स आपण त्याला म्हणतो 1991 साली अंमलात आणली किंवा ती ऍक्सेप्ट केली. त्याच्यानंतर एकंदरीतच सर्व ग्लोबलायझेशनमुळे सर्वांना परकीय चलनाचा वित्त पुरवठा अवेलेबल झाला आणि त्याच्यामध्येच मदत करण्याचं काम हे प्रकल्पसेवी बँका या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला कार्य करताना दिसून येत असतात. की ज्या कंपन्यांना परकीय चलनाचा वित्त पुरवठा हवा आहे किंवा परकीय चलनामध्ये त्यांना जे काही व्यवहार करायचे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मदत करण्याचं काम या प्रकल्पसेवी बँका पुरवत असताना आपल्याला दिसून येतात. आजारी औद्योगिक केंद्रांना मार्गदर्शन, सिक इंडस्ट्रीज ज्या असतात की प्रकल्पसेवी बँका या वेळोवेळी अशा सिक इंडस्ट्रीजना किंवा सिक बिझनेसेसला किंवा सिक कंपन्यांना नेहमीच मार्गदर्शन करून त्यांना त्या आजारातून किंवा त्या लॉसेस मधून बाहेर कसं काढता येईल याच्या संदर्भातील वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचं काम या प्रकल्पसेवी बँकांद्वारे पुरवलं जातं. आणि जो काही महत्वाचा भाग आहे त्यांच्या कार्याचा किंवा सेवेचा तो म्हणजे की प्रकल्प मूल्यांकन. हाही एक अतिशय महत्वाचा भाग म्हणून आपण प्रकल्पसेवी बँकेच्या सेवेचा कन्सिडर केला जातो. की जे काही प्रकल्प आहे त्याचं एक अप्रोप्रिएट इव्हॅल्युएशन करण्याची जबाबदारी ही सुद्धा प्रकल्पसेवी बँकांद्वारे स्वीकारली जात असते. जर आपल्याला एखादा व्यवसाय विक्रीला काढायचा आहे तर त्याचं एकंदरीतच मूल्यांकन कसं असेल, आपण प्रोजेक्ट अप्रायझल असं पण त्याला म्हणू शकतो. की एकंदरीतच आपण त्याची किती व्हॅल्यू करणं अपेक्षित आहे किंवा जर आपल्याला खरेदी करायचं असेल तर त्याची व्हॅल्यू किती असणं अपेक्षित आहे याच्या संदर्भात एकंदरीत आपला जो काही प्रकल्प आहे तो प्रकल्प प्रॉफिटमध्ये आहे, नफ्यामध्ये चाललाय, तोट्यामध्ये चाललाय, आपण कुठे मागे पडतो किंवा एकंदरीतच आपल्याकडे विकनेसेस काय आहेत, आपल्या स्ट्रेंथ काय आहेत याच्या संदर्भातील सर्वांचं मूल्यांकन करून देण्याचं काम सुद्धा प्रकल्पसेवी बँकांद्वारे केलं जात असतं. तर अशा एकंदरीतच या महत्वाच्या 7 ते 8 सेवा आपण या ठिकाणी चर्चा केली. याच्या व्यतिरिक्तही खूप साऱ्या वेगवेगळ्या सेवा प्रकल्पसेवी बँकांद्वारे पुरवल्या जात असतात. तर या सर्वांचा विचार आपण एकंदरीत प्रकल्पसेवी बँकांद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सेवा किंवा त्यांची कार्य म्हणून लक्षात घेत असतो. थँक्यू.